जय जय राम कृष्ण हरी. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी श्रीमद भगवद्गीतेचा अभिजात मराठी भाषेत समश्लोकी अभंग छंदात अनुवाद केला आहे. त्या ग्रंथाचे नाव आहे अभंग मंत्र गीता आणि याचीच आपण ओळख करून घेत आहोत. आज आपण अध्याय 4 श्लोक क्रमांक 33 आणि अभंग क्रमांक 193 पासून सुरुवात करूया. आधी वाचूया श्लोक आणि अभंग. श्लोक आहे, श्रेयान द्रव्यमयात यज्ञात ज्ञानयज्ञः परंतप सर्वं कर्म अखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. आणि अभंग आहे, द्रव्ययज्ञाहून श्रेष्ठ ज्ञानयज्ञ हा वरिष्ठ पार्थायते ब्रह्मनिष्ठ बहुधा ऐसे जाणती. लौकिक वैदिक कर्मे सर्वही ती ज्ञानकर्मे पावे संपत्तीस प्रेमे नोहे कदा दरिद्रे. हळहळ गेली ज्याची तो संपत्तिवंत त्याची कीर्तिपाठ तुकावाची लोकांमाजी सर्वता. यज्ञाची विविधता आपण पाहिली आणि त्यातील काही यज्ञांचा अनुभवही आपण घेतला. हे सर्व करण्यासाठी त्याची माहिती घेतली जाते. फक्त माहितीने पूर्तता होत नाही तर ज्ञानही करून घ्यावे हवे, कारण माहिती आणि ज्ञान यातला फरक आपल्याला समजला असेल. सर्व यज्ञाचे मूळ ज्ञानाशी येते. ज्ञानाशिवाय उचित कर्मच घडत नाही. ज्ञान घेणे आणि त्याची आहुती घालून म्हणजे ज्ञानानं मिळवलेल्या माहितीची कर्म करणे म्हणजे एक ज्ञान यज्ञच होतो. आणि म्हणून सर्व यज्ञात सर्वश्रेष्ठ यज्ञ म्हणजे ज्ञान यज्ञच. अभंगात सांगितलंय की द्रव्य यज्ञाहुनी श्रेष्ठ ज्ञान यज्ञ हा वरिष्ठ पार्थायते ब्रह्मनिष्ठ बहुधा ऐसे जाणती. ज्ञानयोग उत्तम तऱ्हेने लाभावा यासाठी संतांना शरण जावे. संत म्हणजे ज्ञानाचे माहेरघर असते. त्यांच्या संपर्कात राहिलं तरी खूप काही अनुभूतीतून ज्ञान पाझरत असतं आणि ते आपण घ्यायचं असतं. संतांची शरीराने मनाने आणि वाणीने सेवा करावी म्हणजे ज्ञानरूपातील संत प्रसन्न होतात. ज्ञानाचा लाभ होतो. मन संकल्प विकल्पाकडे वळत नाही. हे सर्व श्रीकृष्ण पुन्हा पुन्हा पार्थाला सांगतोय. हे सर्व अर्जुनाच्या लक्षात राहावे, त्याला ते सोपं वाटावं असंही सांगतो. यज्ञ म्हणजे त्याग. कोणत्याही गोष्टीची आसक्ती मनात सुद्धा असू नये. योग म्हणजे मनाला आणि शरीराला लावलेली शिस्त. त्यासाठी संतांचा उपदेश ग्रहण केल्याने अंतःकरण पूर्ण समाधानी व ज्ञान संपन्न होते. मोहरूपी अंधकार समूळ नाहीसा होतो. हे अर्जुना, ज्ञानाची पवित्रता आणि श्रेष्ठता फक्त ज्ञानाच्याच ठिकाणी असते. त्याला दुसरं काही उपमा देता येत नाही. माहीत असलेले सर्व यज्ञ लुकलुकणाऱ्या तारांप्रमाणे आहेत असे मानले तर ज्ञान यज्ञ हा तेजोनिधी सूर्य आहे. याचे उदाहरण घ्यायचं झालं तर ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरांच्या ज्ञानयज्ञातून निर्माण झालेली अमृत. जसे सूर्याला पर्याय नसतो तसे ज्ञानेश्वरी सम पर्याय नाही. त्याला पर्याय नाही दुसरा कुठलाही. ज्ञानेश्वरीसारखा कुठला ग्रंथ नाहीच. म्हणजे ज्ञानेश्वरीसारखी ज्ञानेश्वरीच. आता ब्रह्मावर ज्याची निष्ठा असते त्यांनी याचा अनुभव घेतलेला असतो. लौकिक आणि वैदिक कर्म ही ज्ञानकर्माशिवाय होत नाही. ज्ञानातून कर्म करण्याची प्रेरणा घेतली तर कर्म करताना आळस सोडून अंग झाडून अगदी मनापासून करावी लागतात. असा कर्मयोगी कधीही कर्मदरिद्री होत नाही. अभंगात सांगितलंय की लौकिक वैदिक कर्मे सर्वही ती ज्ञानकर्मे पावे संपत्तीस प्रेमे नोहे कदा दरिद्री. म्हणजे ज्ञान मिळवले की सरस्वती प्रसन्न झाली. तिच्या मागून लक्ष्मी येतेच. त्याला कोणताही यज्ञ करावा लागत नाही आणि कोणतीच हुरहुरी वाटत नाही, हळहळी राहत नाही. लक्ष्मी सरस्वतीचा नित्यवास घरामध्ये राहिला की श्रीमंतीच्या थाटात यज्ञ करता येतात. आता ही श्रीमंती
मनाची, विचाराची, कर्माची, वृत्तीची, धनाची आणि उपयुक्ततेचीही सर्वांगीण श्रीमंती आणि त्यातील उल्लेखनीयता समजून घ्यायला हवी. असे श्रीमंत, धनवान तर तुकारामांना कौतुकास्पदच वाटतात. त्यांच्या कीर्तीचे कोड कौतुक करण्याचे कधीच थांबत नाहीत. सर्वांना श्रीमंत व्हायचेच असते, पण योग्य मार्गाने शाश्वत श्रीमंती कशी मिळवता येते हे याचे एक उदाहरण, एक वस्तुपाठच त्यांच्यासमोर तुकाराम महाराज ठेवतात. आणि हे सांगणारे तुकाराम स्वतःची पण श्रीमंती सांगत नाहीत कधी, ती आपल्यालाच पाहायला पाहिजे. पण आपल्याला त्यांच्या श्रीमंतीची मोजणी करण्यासाठी कोणतं बरं माप लावणार हा प्रश्नच आहे. तर अभंगात सांगितलंय, हळहळ गेली ज्याची तो संपत्तीवंत त्याची, कीर्तिपाठ तुकावाची लोकांमाजी सर्वदा. असा कीर्तिपाठ करण्यायोग्य आपल्यालाही व्यक्ती भेटायला हव्यात नाही का? अशा दुर्मिळ व्यक्तीचा प्रचार करणे हाही एक ज्ञानयज्ञच आहे ना, आणि निष्काम कर्मयोगही आहे. असो, आता आपण पुढील श्लोक आणि अभंग वाचूया. श्लोक आहे, तत् विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. आणि अभंग आहे, ते ज्ञानप्राप्ती खूण ऐके पांडवा लक्षण, आधी सद्भावे नमन मग प्रश्न आवडीचा. सेवा भावार्थे करावी, निरपेक्षता असावी, तेव्हा कृपा उपजे जीवी मग तो होय उपदेश. शास्त्रज्ञ आणि तत्वज्ञ ज्ञान सांगती सर्वज्ञ, तेव्हा सहज वर्मज्ञ तुका म्हणे भाविका. श्रीकृष्ण अर्जुनाला ज्ञानाची खूण सांगतो याच्यात, म्हणजे ज्ञानी माणसाची लक्षणं, ज्ञान प्राप्त झालेल्याचे लक्षण सांगतो. हे पांडवा म्हणजे अर्जुना, ज्ञानवंत म्हणजे ज्ञानरूपी संतांना आधी नमन करतो. ते सद्भावे आणि ज्ञान मिळवायचे यासाठी, आणि त्यांच्या आवडीचा विषय हा असतोच, पण गुरुने परवानगी दिल्यावरच तो प्रश्न विचारायचा असतो. ही झाली ज्ञानीची खूण. त्याचे लक्षणही समजून घे, म्हणजे ज्ञानी माणूस कसा वागतो, त्याच्याकडे ज्ञान असलेल्या माणसाचं वर्तन कसं असावं हे मी आत्ता तुला सांगितलं. आता त्याचं लक्षणही समजून घे अर्जुना. अभंगात सांगितलंय की ते ज्ञानप्राप्ती खूण ऐके पांडवा लक्षण, आधी सद्भावे नमन मग प्रश्न आवडीचा. हे ज्ञानातून उत्सर्जित झालेले वेद, हेच वेदांचे ग्रंथ सरस्वतीच्या एका हातात असतातच. ज्ञानाची म्हणजे सरस्वतीची उपासना म्हणजेच वेदांची उपासना. वेदांच्या अभ्यासातून ज्ञानाचा प्रकाश अंतःकरणात पडला की चित्त निर्भय बनून ब्रह्माकार होते. मोहरूपी अंधकार समूळ नाहीसा होतो. ही ग्रंथ अभ्यास हीच ग्रंथसेवा मानली तर ती भावार्थे आणि निरपेक्षपणे केली तर आपल्यावर कृपा होते. म्हणजेच आता आपण पाहतो तसे मार्कांपुरतेच अभ्यास करायचा किंवा वाचायचे, बाकीचा अन्य वाचायला माझ्याकडे वेळच नाही हे म्हणायचं, हे यात बसत नाही. यात भावार्थ आणि निरपेक्षता या अशांना माहीतच नसतं म्हणजे काय हे. पण तुकाराम मात्र सर्वांगीण अभ्यास अपेक्षित ठेवतात आणि त्यातूनच ग्रंथदेवतेकडून सरस्वती भक्तावर कृपा होतेच आणि उपदेशही मिळतो. म्हणून अभंगात सांगितलंय की सेवा भावार्थे करावी आणि निरपेक्षताही असावी, तेव्हा कृपा उपजे जीवी मग तो होय उपदेश. या ग्रंथदेवतेची सेवा करताना ज्ञानाची ओढ असावी. कशी असावी तर गंगेसारखी. गंगा जसं सागराला भेटायची ओढ तिच्या वाहण्यातून दिसून येते, तसं तुम्हाला ज्ञानाची आस किती लागली आहे
हे जर कळलं तर ज्ञानच तुम्हाला शोधत येतं. जसं आणखीन एक उदाहरण पहा, सूर्याचं किरण आपल्याला भेटायला येतात. म्हणजे काय तर आपण घरात असतो आणि सूर्याचे किरण मात्र कुठून तरी, म्हणजे एखादा कवडसा जसा आपल्या घरात येतो, पूर्वी कौलारू घर होती तेव्हाची सांगते मी, किंवा खिडकीतून दारातून कुठून ना कुठून सूर्याचे किरण आत येतात ते आपल्याला भेटायला, ज्ञानीला भेटायला. जसे सूर्य हा जगाचा पादक आहे तसे ज्ञान हे आपल्या जीवन घडवणारं आहे. त्यातूनच नवनवीन संशोधनही होतं, जीवनाला गती मिळते आणि परिवर्तन घडत राहतं ज्ञानामुळं. ते एकच ठिकाणी नाही, सर्वत्र. आणि ह्या परिवर्तनातून जग बदलतं. आता जग कसं बदलतं आपण रोज वेगवेगळ्या बातम्या ऐकत असतो. आत्ताच एक बघा, मोबाईल किंवा कॉम्प्युटर आणि बरंच काही हे संशोधनातून जसं निर्माण झालं, तशी ज्ञानाची कृपा झाल्यामुळेच हे सगळं झालं ना. आणि ज्ञानाचा उपदेश मिळाला तर ज्ञानसेवेतून काय काय घडते, तर काय काय घडते ते आपल्याला अभंगात सांगितलंय. शास्त्रज्ञ आणि तत्वज्ञ ज्ञान सांगती सर्वज्ञ, तेव्हा सहज वर्मज्ञ तुका म्हणे भाविका. अशा ज्ञानसेवेतून बनणारे शास्त्रज्ञांच्या संशोधनाच्या ज्ञानाचा प्रसार हा सर्वत्र होतो. उदाहरणार्थ अब्दुल कलाम आहेत. त्यांचं ज्ञान, त्यांच्या ज्ञानावर आणि त्यांच्या शिकवण्यातून आज मंगळावर झेप घेतले भारताच्या यानानं. आत्ताच त्यांच्यासाठी बरेच काही विषय आहेत. आत्ता जे तत्वज्ञ, आता हे झाले शास्त्रज्ञ, आता आपण तत्वज्ञांचं बघूया. तर तत्वज्ञांना अनेक विषय आहेत, त्यांना आता गरज आहे तत्वज्ञांची. पहिला आपल्या सगळ्यांच्या माहितीचे घेऊया फक्त. विवाह पद्धती, कुटुंब व्यवस्था, राष्ट्रभक्ती, शिक्षण पद्धती, यासाठी परिवर्तनान्वये काही तत्वज्ञांच्या तत्वांची गरज आहे. आर्थिक विषय सुटले तरी जीवनात या गोष्टींचा धसका असतोच. म्हणूनच की काय, घटस्फोट, लग्न न करणे, मूल होऊ न देणे, असे वेगवेगळे प्रवाह समाजात तयार होत आहेत. आणि यासाठी गरज आहे ती शास्त्रज्ञ, तत्वज्ञ, सर्वज्ञ यांना वर्मज्ञ बनवायला हवाय. असं आता आपण पुढील श्लोक आणि अभंग वाचूया. यत् ज्ञात्वा न पुनः मोहम एवं यास्यसि पांडव, येन भूतानि अशेषेण द्रक्ष्यासि आत्मनि अथोमयी. आणि अभंग आहे, जे ज्ञान जाणून या पुन्हा ऐसा मायामया, न मोहसील कौंतेया दृश्यभास दिसेना, स्थूल सूक्ष्म जीभूते अथवा स्थावर जंगमाते, आत्मरूपतु तयाते आपण ते देखसी, मन मजसी ऐक्यता होय कैसी ऐके आता, जैसे पावके कवळिता दे ऐश्वर्य आपुले, गंगा सिंधू समागमी की भानूच्या ठाई रश्मी, तेवी एक तेथ नामी तुकान वचे निराळा. आता या अभंगातून ज्ञानप्राप्तीनंतरची अवस्था श्रीकृष्ण सांगतोय अर्जुनाला. वेद ग्रंथाच्या अभ्यासानंतर अर्थातच ब्रह्मज्ञान प्राप्त होतेच आणि त्यानंतर ब्रह्मांडाकडे त्याच नजरेनं पाहिले जाते. हे दिसणारे जग म्हणजे किंवा ब्रह्मांड म्हणजे सगळा हा मायेचा पसारा आहे आणि तो पाहिल्यानंतर मोहमाया निर्माण होते. ज्ञानप्राप्ती झाल्यावर पुन्हा पहिल्याच दृश्यभासाचा परिणाम मर्यादेत राहून त्यात स्वतःला मात्र गुंतवू नको पार्था, कारण हा धोका श्रीकृष्णाला दिसतोय. न दिसणारे ब्रह्मांडही तेवढेच आहे तू जेवढे बघतोस त्यापेक्षा. तर हे कौंतेया, तू तर दृश्य आणि अदृश्य सर्व ब्रह्मांडाचे ज्ञान घेतलेस. प्रत्येक जीवाचे आत्मरूप तुला माहीत आहे. ज्याला ज्ञानप्राप्तीतून ब्रह्मज्ञान झाले तर इथंच थांबायचं नाहीये. ब्रह्माशी एकरूप होण्याचा प्रवास सांगणे आणि तसंच किचकट पण कृष्णरूप तुकारामांनी
सोपा करून सांगितलेला मार्ग तू समजून घेऊया आपण अर्जुनाबरोबर. या वेदांच्या अभ्यासातून ज्ञानाचा प्रकाश अंतःकरणात पडला की चित्त निर्भय बनून ब्रह्माकार होते. सर्व वस्तुजात किंवा जीवजात सर्व अवस्था म्हणजे निर्जीव आणि सजीव आपल्या स्वरूपात सामावलेली आहेत असाच आपल्याला साक्षात्कार व्हावा लागतो आणि मोहरूपी अंधकार समूळ नाहीसा होतो. ज्ञानदीपाच्या सामर्थ्यापुढे संशयाची गती बुझून जाते, संशयाची गर्ताई बुझून जाते आणि गती थांबते आणि भ्रमाचे आकाश विराम पावते. त्याचे वर्णन असं आहे की ते ज्ञान जाणून या पुन्हा ऐसा मायामया न मोहसील कौंतेया दृश्यभास दिसेना. आणि त्या पुढची ओळ ऐकूया. स्थूल सूक्ष्म जी भूते अथवा स्थावर जंगमाते आत्मरूप तू तयाने आपण असे देखसी. म्हणजे सजीव आणि निर्जीव सर्व काही मीच आहे ही भावना निर्माण होते. निराकार परमात्म्याचीच ही जणू एक पडछाया आहे असेच वाटू लागते आणि अस्तित्वात असणारा जगताचा पसारा पाहून त्याबद्दलचे सत्य स्वरूप कळू लागते. आत्मरूप झाल्याने स्वतःचीच प्रतिमा त्यात दिसू लागते. माझ्याकडे पाहूनही तुझी अद्वैतावस्था झाल्याने तो मी तोच तू आणि तू तोच मी असे भासू लागते आणि ब्रह्मांडातील प्रत्येक घटक म्हणजे मीच असेही मनात येते. आणि म्हणून अभंग सांगतो, मग मजसी ऐक्यता होय कैसी ऐके आता जैसे पावके कवळिता दे ऐश्वर्य आपुले. अग्नीही तूच आहेस असे वाटले तर अग्नीशीही एकरूप होऊन गेलास तर तुझं अस्तित्व वेगळं राहणारच नाही. यापुढे एक उदाहरण दिले. गंगा सिंधू समागमी की भानूच्या ठाई रश्मी तेवी एक तेथ नामी तुका नवचे निराळा. गंगा समुद्राला भेटायला आतुरलेली असते. ती खडकातून चिखलातून मातीतून ऊन पाऊस झेलत समुद्राला मिळते. ती समुद्राशी एकरूप होते. तिचं रंगरूपच काही राहत नाही, वेगळेपणा वेगळं अस्तित्वच तिला उरत नाही. तसं सूर्याचे किरण सूर्यापेक्षा वेगळेपणा नसतोच. सूर्याचा वेग उष्णता रंग सर्व काही सूर्यमय झालेली ती किरणं असतात आणि जिथे सूर्य तिथे किरण. तसे भक्तही ईश्वरात नाम घेत घेत एकरूप होऊन जातो. जिथे भक्त तिथे परमेश्वर. तुकाराम ह्यापेक्षा वेगळं काहीच सांगत नाहीत. याचेच उदाहरण स्वतः तुकारामच आहेत. श्रीकृष्णाच्या रूपात एकरूप होऊन आपल्याला गीतेचे जीवन मंत्र सांगत आहेत. म्हणजे वेगळेपणा कृष्णाचा आणि तुकारामांचा आपल्याला जाणवतच नाही. असो, आता यानंतरचा पुढील श्लोक आणि अभंग वाचू. श्लोक ऐका. अपिचेत असि पापेभ्या सर्वेभ्या पापकृत्तमः सर्वं ज्ञानप्लवयेन एव वृजिनं संतरिष्यसि. आणि अभंग आहे. असलास जरी पापिया शरीरी नोहे कवणे परी उद्धाराची थोर पापी भीती ऐसी जरी गती झाली तुझ प्रती पार्थवीरा. तरी पाप सिंधुवरी हे अगाधू आहे की निर्बाधू ज्ञान नौका. तुका म्हणे सार निवडी रमावर श्रवणेची उद्धार भाविकांचा. पार्थाच्या मनात निर्माण झालेला गोंधळ तोही अकारण आहे हे श्रीकृष्णानं जाणले आणि त्याचेच वर्णन करून त्याला उपायही सांगितलाय. हे पार्थवीरा, जो वीर आहे अशा पार्था, तुला असे वाटत असेल की मी सर्वात अतिपापी, मला उद्धाराचा मार्गच नाही, ह्या मानसिक धास्तीचे वर्णन अभंगात केले. अभंगात काय म्हटलंय तर असलास जरी पापिया शरीरी नोहे कवणे परी उद्धाराची थोर पापी भीती ऐसी जरी गती झाली तुझ प्रती पार्थवीरा. तुझ्या मनात नसलेली भीती निर्माण झाली आहे. भीती हा शूरवीरांचा शत्रू आहे. मनातील वासनांचे ढग आणि स्वतःबद्दल असलेल्या गैरसमजाची अभ्रे जमा होऊ लागली की ज्ञानही झाकोळले जाते. हातून नकळत घडलेली कर्मे फेर धरून मनातल्या मनात नाचू लागतात.
बहिरा आणि मुका जर एकमेकाशी बोलू लागले, फक्त एक डोळ्यासमोर आणा हे दृश्य, एक बहिरा आणि एक मुका एकमेकाशी संवाद साधतात, तर कसा बरं गोंधळ होईल? तोच गोंधळ संशयग्रस्त माणसाच्या मनोवृत्तीचा नेहमीच चाललेला असतो, पण तो मनातला गोंधळ असतो, तो बाहेर दिसत नाही. संशय हे प्राण्याला विनाशाच्या चक्रात गुंतवणारे एक मोठं जाळ आहे. अशा वेळी अंतःकरणातील श्रद्धाही लोप पावते आणि बुद्धीलाही ती झाकून टाकते. ज्ञानाला तर जागाच उरत नाही, एवढं त्या संशयानं व्यापलेलं असतं. हीच अवस्था आत्ता पार्था तुझी झाली आहे. तू ज्ञानी, ब्रह्मज्ञानी, वीर, उत्तम कुरु आणि माझा श्रेष्ठ उत्तम भक्त आहेस. हे सर्व मिळून तू भीतीग्रस्त का झालास? कल्पित मनाच्या सागरावर लाटा उसळू लागल्या, म्हणजे वेगवेगळ्या कल्पना, संशयाच्या कल्पना असतात त्या जर पापाचा सागर बनतो त्यावेळेला, आणि मग त्याच्यावर ह्या लाटा उसळू लागतात, तर तुझे ज्ञान तुला कुठे घेऊन चालले तुला कळतही नाही. आणि त्यावर मी तुला आता उपाय सांगतोय ते ऐक. तरी पाप सिंधूवरी हे अगाधू आहे की निर्बाधू ज्ञान नौका. तुझे ब्रह्मज्ञान जागे कर, त्यावर चढलेले पापाची पुटं काढून टाक. आता ती कळली पाहिजेत अर्थात. आणि स्वतःला बजाव की जी बरी वाईट कर्मे घडली तो शरीर प्रकृतीचा धर्म आहे, त्याचा करता मी नाही. इथं ब्रह्मज्ञानाप्रमाणे बोललाय. ही भावना मनात दृढ कर. त्यातून मन पक्व झाले की मनात शांतता व समाधान वास करेल. कसं तर पिकलेल्या फळाला टोच मारण्यासाठी पक्षी जसा शोधत येतो, तसे ब्रह्मातील ज्ञान तुला शोधत येईल. तुझ्यात असलेल्या ज्ञानाचा दीप उजळू लागेल आणि तुझ्या तरंगणाऱ्या नौकेला मार्ग दाखवेल. अभंग काय सांगतो पहा. तर तुका म्हणे सार निवडी रमावर, श्रवणेची उद्धार भाविकांचा. भीतीने आणि ज्ञानाच्या वंचनेने त्रस्त झालेल्या अर्जुनाला सुखाचा मार्ग दाखवणारा रमावर. फक्त एकच लक्षात घ्या की रमावरावर श्रद्धा ठेवून त्यांनी सांगितलेल्या सारासार विचार करून समजून घ्यायला हवा आणि श्रद्धेनं आचरण करायला हवं. मग आनंदाचा, सुखाचा मार्ग मिळतो आणि त्याचा तुम्ही शाश्वत आनंद मिळतो. त्यामुळं त्याचा तुम्ही आनंदही घेऊ शकता. आता पुढील श्लोक आणि अभंग वाचूया. श्लोक बघा. यथा एधांसी संमिद्धा अग्निः भस्मसात कुरुते अर्जुन, ज्ञानाग्निः सर्व कर्माणि भस्मसात कुरुते तथा. आणि अभंग ऐका. किंवा जैसा पेटे वन्ही जाळी काष्ठे, ते सान मोठे न विचारीचं. तैसा एक वेळा ज्ञानाग्नी उजळला, झाल्या कर्मकळा भस्म करी. तेथे पुण्य पाप नोळखे स्वरूप, उडवी संकल्प पतंगते. तुका मुक्त झाला या मार्गे जो गेला, तोची या जनाला उपदेश. या अभंगात अग्निज्ञान आणि कर्म, जे ज्ञान आणि कर्म आणि अग्नी याचा एक वस्तुपाठ दिला. ज्ञानाची लालसा निर्माण झाली की अधिकाधिक ज्ञानाची खोली वाढू लागते आणि जागाही ज्ञानानंच व्यापली जाते. क्षणोक्षणी प्रत्येक कर्माचा विचार हा केला जातो. नकळत प्रत्येक कर्माची चिकित्सा होऊ लागते ज्ञानाने. अग्नीसारखा ज्ञान धगधगत राहतो. तो स्वतः अग्निवत कार्य करू लागतो. म्हणजे ज्ञानाला अग्नी म्हटले म्हणजेच त्याचे कार्यही अग्नीसारखेच असणार ना. वाऱ्याच्या क्षोभाने अग्नी भडकतो आणि त्यात जे येईल ते भक्ष्य बनवतो आणि जास्तीत जास्त जागा व्यापतो. याचे वर्णन तुकाराम सांगतात. किंवा जैसा पेटे वन्ही जाळी काष्ठे, तेथे सान मोठे न विचारीचं. तैसा एक वेळा ज्ञानाग्नी उजळला, झाल्या कर्मकळा भस्म करी. आता संशयाचा भ्रम नष्ट झाल्याने मन स्वच्छ होतं. ज्ञानाने मन व्यापून गेलं आणि त्यामुळे जे जे विचार कार्य करण्यात अडथळा निर्माण करत होते तेही थांबले. प्रगतीचे मार्ग बंद होत होते
काही गोष्टी नादखुळा होऊन संकल्प करण्याचा तगादा लावला जात होता. अशा वेळी विचारांची अंधाधुंदी माजत होती. हे करू का ते करू, कसं करू, काय करू, अशी अंधाधुंदी विचारांची मनातल्या मनात माजत होती. पण ज्ञानाग्नीत हे सर्व शहानिशा करून नष्ट केले जाते. म्हणजे जर ज्ञान आपल्याकडे असेल आणि ज्ञानाची ज्योत तेवत असेल, अग्नीची ज्योत, तर ते सगळं नष्ट केलं जातं. शुद्ध ज्ञानाने विचारांचे शुद्धीकरण होते आणि नको त्या विचारांची जळमटेही जळून जातात. म्हणजेच स्वतःच्या ब्रह्मज्ञान प्राप्तीने स्वतः निर्माण केलेले अनुचित म्हणजे योग्य नव्हते ते संकल्पही आपोआप जळून जातात. अभंगात सांगतात तुकाराम, ऐका, तेथे पुण्य पाप नोळखे स्वरूप, उडवी संकल्प पतंगते. यापूर्वी नादखुळा होऊन संकल्प केले होते. आज मात्र संकल्प नाहीसे करणे चांगले का वाईट हा विचारच करावा लागत नाही. कारण मुळातच हे संकल्प करणारा मी कोण हा प्रश्न आपलेच ज्ञान आपल्याला विचारते. प्रश्नातच उत्तरही सापडते. जणू विचार स्वच्छता मोहीमच चालू होती की काय. आणि मी हे कर्म का केले, अशासाठी, कुणासाठी, का, अशा प्रश्नांची निर्माण होणारा मानसिक तणाव नष्ट होतो ज्ञानाच्या ज्योतीमुळे. झालेल्या कर्मातून उठणाऱ्या असुराचे भस्म होते. या कर्मात पाप पुण्याची नोंद होतच नाही. भक्ती आणि ज्ञान या दोन प्रवाहातून विचारांना चिकटलेली फोलपटाची खल वाहून जातात. संशयाची भूते पुन्हा पुन्हा डोकेवर काढू लागली तर ज्ञानाच्या शस्त्राने वार करून त्याचा नायनाटही होतो. त्याबरोबर मनाचा मळ चिकटलेला असतो मनाला, तो निघून जातो आणि मनही स्वच्छ होतं. जणू काही स्वच्छतेची मोहीमच चालू राहती ती ज्ञानाच्या ज्योतीनं. तुकाराम याच मार्गाने गेल्याचे सांगतात. काय म्हणतात ऐका, तुका मुक्त झाला या मार्गे जो गेला, तोची या जनाला उपदेश. तुकाराम मनोव्याधीतून मुक्त झाले. तोच अनुभवाचा उपदेश सर्वांना करतात. सर्वांना म्हणजे आपल्यालाही तोच उपदेश लागू होतो. आता इथे आपण एक शब्द लक्षात घेऊया की या अभंगाची सुरुवात किंवा या शब्दाने होते. जर असं झालं तर तसं होईल, यात ज्ञान आणि अग्नीची सांगड घातली गेली आहे. ज्ञानाची माहिती वर्णन केली आहे आणि हे आपण श्रवणही केलं पाहिजे. आता आपल्याही ज्ञान चेतवला तर काय होईल हा प्रश्न इथे लक्षात येईलच. आणि या इथे आता आपण हा भाग संपवणार आहोत. तत्पूर्वी माझ्याही मनात आलं की तुकारामाने सांगितलेला उपदेश ग्रहण करून ज्ञानमार्गाचा संकल्प केला तर आपल्यातील सुद्धा कुणीतरी शास्त्रज्ञ, तत्वज्ञ, सर्वज्ञ होतीलही आणि सर्वांना सुखाच्या आनंदाचा मार्ग गवसेलच ना. हीच प्रार्थना आपण संत श्रेष्ठ तुकाराम चरणी करूया आणि थांबूया. कृष्णार्पणमस्तु. जय जय रामकृष्ण हरी.